ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. कळवत आहेत। या ठिकाणी दाभाडी पुण्यक्षेत्रातील काही ज्येष्ठ समाज बांधव आहेत। आपण या सर्व समाज बांधवांशी संवाद साधणार आहोत। या ठिकाणी ज्येष्ठ समाज बांधव आहेत, आपण सहज आधी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। त्यासोबतच या ठिकाणी जे समाज बांधव आहेत यांच्या प्रत्येकाच्या एकेकाच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी ज्येष्ठ समाज बांधव आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काका, आज प्रबंधभूमीने या ठिकाणी सरसकट मराठा समाजाला साखळी उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे, परंतु एक समाज बांधव म्हणून, एक ज्येष्ठ समाज बांधव म्हणून आपल्या काय प्रतिक्रिया आहेत? प्रबंधभूमीचे मुख्य संपादक विशाल गोसावी आणि त्याच्या संपूर्ण टीमचं या निमित्तानं मी अभिनंदन करेन। अभिनंदन एवढ्यासाठी की जिथे जिथे काही सामाजिक प्रश्न असतात, राजकीय घडामोडी असतात, या सर्व घडामोडींना आज महाराष्ट्राचं एक नंबरचं चॅनल बनवण्याचं काम आणि त्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम प्रबंधभूमी करत आहे। आपण कोणत्या जातीचे आहोत यापेक्षा जो मराठा समाज शेतीशी निगडीत असा आहे आणि यंदाही आपण बघतोय की आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही प्रकारचे अन्याय मराठ्यांवर होत आहेत। मराठा समाज हा कसलेला समाज आहे, कष्टकरी समाज आहे आणि या कष्टकरी समाजाला जर उपेक्षिताचं जिणं येत असेल, आता थोड्या वेळापूर्वी कोणी पत्रकारांनी सांगितलं की शैक्षणिक बाबींमध्ये कोणाला किती लाभ आणि कोणाला किती हानी, तर मराठा समाजाने असं कोणतं पाप केलेलं आहे की जो अन्नदाता म्हणवता तुम्ही, जो अन्न पिकवतो, या देशाला पोषतो, या देशाचं भरणपोषण त्या मराठ्यांच्या किंबहुना साळी माळी वंजारी धनगर जे शेतीशी निगडीत आहेत या सर्वांच्या जीवावरती हे सगळं घडत असतं आणि आज त्यांना ही रस्त्यावर येण्याची वेळ यावी लागते। हे समाजाचं दुर्दैव की सरकारचं दुर्दैव, याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे। आम्हाला आता नुसती आश्वासनं नकोत, आम्हाला नुसत्या घोषणा नकोत, प्रत्यक्ष कार्यवाही। आणि मग काही झालं तरी 2 महिने 60 दिवस जी काही मुदत दिलेली आहे जरांगे पाटलांनी आणि मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाने, याच्यामध्ये आरक्षण हे 100% सक्सेस झालंच पाहिजे। कोर्टात तुम्ही कुठून वकील आणायचा, आंतरराष्ट्रीय न्यायालयातून वकील आणा, त्यांच्याकडून घटना दुरुस्तीमध्ये काही करता येतं का ते बघा, परंतु या वेळेस मराठ्यांची फसवणूक सरकारला परवडणारी नाही। राहिला विषय आमच्या माय बहिणी, आया बाया बापड्या शेतामध्ये कष्ट करतात, आज त्यांचे मुलं यांनी उच्च शिक्षित व्हावं, राजकारणात जावं, मोठ्या अधिकारी व्हावं अशी त्यांची मनीषा असते आणि ती सुद्धा दुर्दैवाने या आरक्षणामुळे खोळंबून राहिलेली गोष्ट आहे। मला वाटतं पूर्ण साकल्याने याचा विचार व्हावा आणि मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे। उच्च मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो, 1 लाख 1 मराठा लाख मराठा ही घोषणा नक्कीच सार्थ होईल। आणि मला आणखीन एक अभिमान आहे की आपल्या तुमच्या प्रबंधभूमीच्या टीममध्ये सगळे मराठा नसतील कदाचित, परंतु सर्वांनी एक दिलाने हा जो ज्ञानयज्ञ सुरू केलेला आहे त्याला मी शुभेच्छा प्रदान करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठा। धन्यवाद काका दिलेल्या माहितीबद्दल। थोडक्यात सांगायचं म्हणजे काकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 17 पत्रकार बांधवांची टीम आहे। या टीम मध्ये आम्ही देखील 5-6 मराठा समाज बांधव आहेत, आमचे सहकारी मित्र आहेत, परंतु मी देखील बेलदार समाजाचा, मला देखील आरक्षण, परंतु मला नवे आरक्षण, माझे जे सहकारी बांधव असतील यांना देखील आरक्षण मिळावं। मराठा समाजातील जे गोरगरीब कुटुंबातील माझे सहकारी बांधव असतील, मुलं बाळा असतील, त्यांना देखील आरक्षण मिळावं। सर्वच मराठा समाजातील समाज बांधव उच्च शिक्षित नाही, श्रीमंत नाहीत, काही देखील गोरगरीब आहेत, त्यांचे देखील खाण्याच्या वांदे आहेत, त्यांना टक्केवारी असून सुद्धा त्यांना नोकरी मिळत नाही। ही खरी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि याच दुर्दैवाला, याच गोष्टीला अनुसरून मनोज जरांगे पाटील यांनी जे साखळी उपोषणाचं हत्यार उचललंय ते खरंच कौतुकास्पद आहे। आता आपल्यासोबत पुन्हा बोलण्यासाठी दाभाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, आपलं देखील प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे। आज प्रबंधभूमीच्या माध्यमातून साखळी उपोषणाला पाठिंबा जारी केला जातोय एक समाज बांधव म्हणून,
आपल्या काय प्रतिक्रिया आहेत? प्रथमतः प्रबंधभूमी टीमचं अभिनंदन, विशाल गोसाई यांचं अभिनंदन, तुमच्या पूर्ण टीमचं अभिनंदन. एकच विषय आहे, शासनाने 2 जानेवारी ही तारीख दिलेली आहे आपल्याला. तिच्यात जनतेमध्ये संभ्रम आहे की बाबा कुठेतरी आचारसंहिता लागेल किंवा बाबा शासनाचा 31 डिसेंबरला काहीतरी निर्णय आहे शासनासंदर्भात, त्या संदर्भात काहीतरी खुलासा व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. धन्यवाद दादा दिलेल्या माहितीबद्दल. दाभाडी ग्रामपंचायत उपसरपंच होते. या ठिकाणी अजून एक व्यक्तिमत्व आहे जे गेल्या पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आहेत. आज साखळी उपोषणाचा 6वा दिवस आहे. या ठिकाणी काही समाज बांधव आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधणार. दादा, आज या ठिकाणी साखळी उपोषणाचा 6वा दिवस आहे, काय सांगाल? प्रथमतः प्रबंधभूमीने जे मराठा समाजासाठी आपल्या पूर्ण टीमने आणि प्रबंधभूमीचे मुख्य संपादक यांच्यासह जो पाठिंबा दर्शवला त्या संदर्भात प्रबंधभूमीच्या पूर्ण टीमचे प्रथमतः अभिनंदन करतो. मराठा समाजासाठी गेल्या अनेक वर्षापासून आणि गेल्या महिन्यापासून महाराज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाचे आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनासंदर्भात महाराष्ट्रातून प्रत्येक समाजातून पाठिंबा दर्शवला गेला. त्या सर्व समाजांचं प्रथमतः अभिनंदन करतो. आणि दुसरी गोष्ट की 24 डिसेंबर किंवा 2 जानेवारी या दोघी तारखा ज्या दिल्या गेलेल्या आहेत अल्टिमेटमच्या, त्या तारखांनुसार सरकारने कुठेतरी योग्य ते पाऊल उचलून योग्य बाबींची नोंद घेऊन ओबीसी सर्व कुठे कुठे दाखले आहेत त्यांचा सगळा पाठपुरावा करून आणि लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं. आणि जसंच आता आमचे उपसरपंच गब्बरदादा यांनी सांगितलं की आचारसंहिता असली किंवा नसली सुद्धा ही मराठा समाज बहुप्रमाणात वंचित आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ही गोष्ट प्रलंबित आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने असा घात अजिबात करू नये की आरक्षण देण्याची वेळ आणि निवडणुका लागण्याची वेळ आणि म्हणून आचारसंहिता जाहीर केली. असा जर कुठला घातपात जर या सरकारने केला तर बहुपक्षीय जेवढे नेते असतील त्यांनी राजकारणाचा विचारही यापुढे कधी करू नये. या दाभाडीच्या प्रबंधभूमीतूनच त्यांना हा एक सपशेल इशारा देत आहोत. सर्वपक्षीय नेत्यांनी व सरकारने या गोष्टीची नक्कीच नोंद घ्यावी. धन्यवाद. धन्यवाद साहेब दिलेल्या माहितीबद्दल. एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते की 2 जानेवारी अल्टिमेटम दिला गेला. इथल्या सर्व समाज बांधवांशी आम्ही संवाद साधतोय. त्यांच्या म्हणण्यानुसार अशी एक गोष्ट निदर्शनास येत आहे की 2 जानेवारी नंतर महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल यांच्या निवडणुका लागू शकतात. आणि त्या जर निवडणुका लागल्या गेल्यात तर आचारसंहिता लागू होते. आणि आचारसंहितामध्ये कुठल्याही प्रकारचं साखळी उपोषण असेल, आंदोलन असेल किंवा मोर्चा असेल, कुठलाही एखादा उपक्रम असेल तो राबवता येत नाही. पण प्रामुख्याने सांगावं वाटतं, आपण जर या ठिकाणी बघाल तर 60 ते 70 वयापेक्षा जास्त वयाचा असलेले या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, या ज्येष्ठ नागरिकाला या ठिकाणी बसण्याची वेळ का येते हा जर एक विचार केला गेला तर मराठा समाजामधील जे समाज बांधव असतील, यांचे मुलं बाळ असतील, यांना टक्केवारी असून देखील आजपर्यंत शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेताना भरघोस अशी फी जमा करावी लागते. आणि त्या भरघोस फी भरल्यानंतर देखील ते पास झाल्यानंतर त्यांना शासकीय नोकरीपासून वंचित राहावं लागतं. या ठिकाणी अनेक समाज बांधव आहेत, आपण यांच्याशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न करणार. काका, काय सांगाल? तुम्हाला या ठिकाणी आपल्या मुलाबाळांसाठी बसावं लागतंय, यापेक्षा दुर्दैव काहीच नाही, परंतु या ठिकाणी बसताना आपल्या काय प्रतिक्रिया? मराठा समाजाला जर आरक्षण नाही मिळालं तर येणारी पिढी वाया जाईल. आज जर बघितलं तर 30 ते 40 वर्षाचे मुलं अत्यंत घाबरलेले, त्यांचं लग्न होत नाही. का होत नाही? नोकरी नाही. जर आरक्षण मिळालं असतं मागच्या काळामध्ये तर त्यांचा हा प्रॉब्लेम राहिला नसता. सरकारने त्वरित याच्यावर निर्णय घ्यावा. 2 जानेवारीपर्यंत जर सरकारने आरक्षण नाही दिलं तर मला वाटतं मनोज जरांगे पाटील मुंबईपर्यंत पोहोचतील हे मला वाटतंय. एक महत्वाचा मुद्दा, टक्केवारी जास्त, सगळ्या गोष्टी चांगल्या, परंतु नोकरी नसल्या कारणाने या काकांनी एक चांगला मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. तो म्हणजे असा की टक्केवारी असताना देखील, सगळ्या गोष्टी जागेवर असताना देखील नोकरी नसल्या कारणाने त्यांचं लग्न होत नाही. सोबतच या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत. दादा, आपलं देखील प्रबंधमध्ये स्वागत आहे. टक्केवारी आहे, पैसा आहे, नोकरी नसल्या कारणाने मुलांचे लग्न होत नाही. एक मराठा समाज बांधव म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे? प्रथमतः गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दाभाडी पुण्यनगरीत साखळी उपोषणासाठी बसलेले प्रबंधभूमीचे संपादक मान्य विशालजी गोसावी आणि त्यांच्या सर्व टीमचं
प्रथमतः मी दाभाडी ग्रामस्थांच्या वतीने आमच्या दाभाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी दाभाडी गावात अनेक दिवसापासून समाज बांधव व दाभाडी गावातील इतर समाज बांधव सुद्धा साखळी उपोषणाला बसलेले आहेत. आत्ताच प्रश्न उपस्थित केला की आजपर्यंतच्या इतिहासात पत्रकारितारित्या कोणाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बसलेले नाही, परंतु दाभाडी गावाचा इतिहास बघितला तर कुठल्याही समाज बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी ज्या वेळेस मागण्यांसाठी शासनाकडे मागणी केली त्यावेळेस संपूर्ण गाव जातीभेद मानून एकत्र येऊन त्या समाजाच्या पाठीशी असते. आता आम्ही 7व्या दिवसापासून उपोषण चालू केलेलं आहे. इथं फक्त मराठा समाज बांधव नाही तर आमच्या गावात जेवढ्या जाती असतील साळी माळी कोळी सर्व जातीतील समाज बांधव इथं येऊन आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं पाहिजे यासाठी सर्व इथं बसतात. मराठा समाज हा इतर समाजाचा मोठा भाऊ आहे. मान्य विशाल भाऊंनी सांगितलं की माझे मोठे बांधव अनेक दिवसापासून आपल्या न्याय हक्कासाठी इथं बसलेले आहेत. नक्कीच प्रबंधभूमीने अत्यंत उंच शिखर गाठलेलं आहे. प्रबंधभूमी हे जिल्हाभर नसून संपूर्ण महाराष्ट्रभर याचा विस्तार झालेला आहे आणि महाराष्ट्रातून सर्व लोकप्रतिनिधी आपले प्रबंधभूमीचे प्रतिनिधी इथं आलेले आहेत. आणि विशाल भाऊंनी सांगितलं की आपला मोठा भाऊ ज्यावेळेस मागण्या मानतो तर आपण इथं मागं का राहावं आणि पक्षी उडे आकाशी त्याचं लक्ष पिल्लांपाशी रक्ताला ओढ मातीशी. नक्कीच विशाल भाऊंनी या मातीशी नाळ आहे, या गावाशी नाळ आहे आणि ते विशाल भाऊंनी सांगितलं की मोठा भाऊ बसलेला असताना आम्ही मागं का आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोक आहे आणि पत्रकार जरी आपण असलो तरी आपला सुद्धा एक नैतिक जबाबदारी आहे. जनतेचा आवाज जनतेपर्यंत पोच करण्याचं काम आपलं आहे. म्हणून मान्य विशाल भाऊ आपल्या संपूर्ण टीम सर्व इथं आलात त्याबद्दल मी पुन्हा ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. आणि आपण सांगितलंच की मराठा समाजातील नक्कीच आमच्या दाभाडीतील हजारो तरुण बांधव अविवाहित आहेत. याचं प्रमुख कारण हे सर्व शेतीवर आधारित आहे आणि चांगली टक्केवारी असून सुद्धा त्यांना नोकरी नाही. आम्हाला आरक्षण मिळालं तर नक्कीच आमचा नोकरीत समावेश होईल. आणि आजकाल लोक शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देत नाही आणि ती शिपायाची की असेना नोकरी पाहिजे. नोकरी असली तर त्याचं लग्न होतं. शासनाने कमीत कमी या तरुणांचा लग्नाचा तरी विचार करावा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक तरुणांचे लग्न होतील आणि आम्हाला न्याय मिळेल. म्हणून शासनाने लवकरात लवकर आम्हाला आरक्षण द्यावं आणि मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्व समाज बांधव त्यांना मी पुन्हा धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आज आपण दाभाडी पुण्यक्षेत्रामध्ये आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकही राजकीय नेत्याने आपला राजीनामा लोकसभेकडे दिला नाही. तो राजीनामा दिला असेल लोकप्रतिनिधींकडे. मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने राजीनामा दिला गेला, मीडियाच्या नावाने राजीनामा दिला गेला. पण दाभाडी पुण्यक्षेत्रातील एक असं व्यक्तिमत्व सुभाष निकम ज्यांनी आपल्या सोसायटी पदाचा राजीनामा दिला. अवघ्या 15 दिवसांपूर्वी त्यांनी जी दाभाडीची सोसायटी होती त्या सोसायटीवरती चेअरमन पदावरती त्यांची निवड झाली. परंतु मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी चेअरमन पदावर बसणार नाही. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या चेअरमन पदाचा अवघ्या 15 दिवसांचा अनुभव असताना देखील 15 दिवसापूर्वी विराजमान झालेले असताना देखील त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यामागचं कारण काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दाभाडीची बुलंद तो सुभाष निकम आपल्या सोबत आहेत. साहेब, 15 दिवसापूर्वी आपली चेअरमन पदावर निवड झाली आणि आपण अवघ्या 15 दिवसानंतर समाजाला आरक्षण भेटावं यासाठी राजीनामा दिला आहे, काय सांगा? हो, नक्कीच मी राजीनामा दिलेला आहे आणि अधिकृतपणे अधिकाऱ्यांकडे तो राजीनामा मी सुपूर्द केलेला आहे. मी प्रथमतः विशेष आभार मानेन संपूर्ण प्रबंधभूमी टीमचं. माझे मित्र आदरणीय विशालभाऊ गोसावी ज्याने हा चॅनल निर्माण केला. दाभाडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा प्रबंध या ठिकाणी निर्माण झाला. मोठं अधिवेशन झालं शेतकरी कामगार पक्षाचं दुसरं अधिवेशन. 50,000 कार्यकर्ते त्या ठिकाणी इथं दाभाडीमध्ये आले आणि 8 दिवस तो कार्यक्रम चालला. त्याचं विस्मरण होऊ नये म्हणून विशाल भाऊने आपल्या स्वतःच्या चॅनलला प्रबंधभूमी चॅनल हे नाव दिलं. म्हणजे अत्यंत समाजाचं उत्तरदायित्व त्याने स्वीकारलं आणि समाजाच्या ऋणातनं आपल्याला मुक्त कसा होता येईल
असा त्याचा प्रयत्न दिसतो आणि आजचाही हा जो चांगला उपक्रम त्याने हाती घेतला, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा म्हणून संपूर्ण प्रबंधभूमीची टीम दाभाडे नगरीत आणून लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा देऊन आज दिवसभर ते उपोषणास बसले. त्यांचे मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. एक वेगळा उपक्रम या ठिकाणी दिसतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोणतंही चॅनल एका समाजाच्या एका मागणीसाठी, सामाजिक मागणीसाठी स्वतःहून उपोषणाला बसलं किंवा स्वतःहून त्या आंदोलनामध्ये सहभागी होणं ही एक दुरापास्त गोष्ट आहे. अशी गोष्ट विशाल भाऊने या ठिकाणी केलेली आहे. प्रश्न काल परवाकडे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे घेण्यात आलं. मुख्यमंत्री त्याचबरोबर त्यांच्या सर्व सहकार्यांनी तिथं जाऊन उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशची टीम तिथं जाऊन त्यांना समजवून आणि 2 महिन्याचा अवधी त्यांनी घेतला. 2 जानेवारीपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मध्ये दाखल करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं किंवा स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. हाच अनुभव गेल्या 40 दिवसाच्या पूर्वी त्यावेळेला उपोषण करीत असताना दिसला. 40 दिवसात त्यांनी कोणतीही शासनामार्फत कृती दिसली नाही आणि मग त्यांच्यावर विश्वास कसा ठेवावा या हेतूने मनोज जरांगे पाटील यांनी 2 जानेवारीपर्यंत मुदत दिलेली आहे. या मुदतीमध्ये शासनाला झोप लागू नये, शासनाने या प्रश्नाकडे डोळे झाक करू नये. शासनाने मिटलं एकदाच उपोषण, आपण बिनधास्त आहोत, निर्धास्त झालो असं शासनाला वाटू नये म्हणून प्रत्येक ठिकाणी साखळी उपोषणाचं सातत्य ठेवावं असा आदेश असल्यामुळे आपल्या दाभाडे नगरीमध्ये दाभाडेचे मराठा महासंघाचे कार्यकर्ते अमोल निकम, हरिदादा निकम, त्यांचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी 2 जानेवारीपर्यंत अखंडपणे साखळी उपोषणाचा हा मार्ग स्वीकारलेला आहे. हाही उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे आणि चांगला आहे. येणारा सणासुदीचा काळ आहे. या सणासुदीच्या काळामध्ये सुद्धा संपूर्ण समाजाचं योगदान या ठिकाणी असणार आहे. ठराविक लोकांना ड्युटी लावून किंवा स्वतःहून स्वेच्छेने या ठिकाणी येतील. सर्व समाजाने ठरवलं, आम्ही तयार आहोत. 2 जानेवारीपर्यंत सातत्याने हे साखळी उपोषण चालू राहणार आहे. आता हे उपोषणाचा मार्ग का, तर अनेकांनी सांगितलं, अनेक प्रश्न आहेत. शिक्षणामध्ये प्रामुख्याने मी शिक्षण क्षेत्रामध्ये 35 वर्ष काम केलं आहे. शिक्षणामध्ये वेगवेगळ्या व्यावसायिक कॉलेजला व्यावसायिक शिक्षणासाठी ॲडमिशन घेत असताना जनरल ओपन कॅटेगरीचा जो असतो त्याला मोठ्या प्रमाणात फी लागते आणि ती फी भरण्याची क्षमता मराठा समाजाची नाही. त्यामुळे ते संपूर्ण विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. आपल्याला व्यावसायिक शिक्षण ते घेऊ शकत नाहीत. मग त्या ठिकाणी ओबीसी किंवा ज्यांना रिझर्वेशन आहे त्यांची फी 50% किंवा त्यापेक्षाही कमी फीमध्ये ते शिक्षण घेऊ शकतात आणि आपल्या डोळ्यासमोर आपला मित्र कमी गुणधान असताना आरक्षण असल्यामुळे त्याला ते शिक्षण घेता येतं. त्याचं संपूर्ण जीवन तो उभं करतो. मात्र मराठा समाजाचे विद्यार्थी, मराठा समाजाचे पाल्य या बेकारपणे समाजामध्ये फिरत आहेत. त्यांचं भावी आयुष्य उभं करता येत नाही. हा मोठा प्रश्न मराठा समाजाकडे दिसतो आहे. गेल्या 50 वर्षाची परिस्थिती आज राहिलेली नाही. जमिनीचे तुकडे झालेले आहेत, जमिनीची विभागणी झालेली आहे. 1 एकर 12 पान, 1 एकर 2 एकर 5 एकरच्या पुढे मराठा समाजाकडे आज जमिनी राहिल्या नाहीत. नव्हे बराचसा 50% मराठा समाज भूमिहीन झालेला आहे. अशा अवस्थेमध्ये आरक्षणाची नितांत गरज आहे आणि हे आरक्षण मराठा समाजाला द्यावं. शिक्षणामध्ये मिळालं म्हणजे आपोआपच व्यवसायामध्ये ते मुलं जातील, नोकऱ्यांमध्ये ते मुलं जातील आणि समाजाचा इतर समाजाप्रमाणे ते त्या पातळीला राहतील. या अपेक्षेने मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण केलं त्याला पाठिंबा म्हणून या विचारांच्या या नगरीतनं दाभाडीतनं हा साखळी उपोषणाचा कार्यक्रम राबवला जात आहे. आपणा प्रबंधभूमीचं मनापासून मी दाभाडी सोसायटीच्या वतीने, आज मी त्या पदावर नाही तरी सुद्धा त्या दाभाडी सोसायटीच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा. धन्यवाद निकम साहेब. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.